हे गडावर आहेत? नाही, देवगडावर कुठे दिसत नाहीत. आता देव कुठं आहे ती काय बी कळना बघा. येतो जी. मायानंदा, जर काही विपरीत घडलं असेल तर ते तुमच्या वागण्यामुळे घडलं असेल एवढं लक्षात ठेवा. सारा गड शोधला मी, पण तुम्ही कुठेही दिसला नाहीत. कुठे गेला आहात तुम्ही? मला असं एकटीला सोडून तुम्ही पुन्हा कुठे गेला आहात? तुम्ही मला सोडून कुठे गेला आहात? कुठे आहात तुम्ही? तुम्ही माझ्याशी असे का वागता आहात? मी तुमच्यावर रागवले, तुमच्यावर चिडले म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेला आहात का? तुमच्या विरहात मी गेली 12 वर्ष कशी काढली हे मला ठाऊक. मी तुमच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आणि हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. तुम्ही माझ्यापासून दूर गेल्यावर मी स्वतःला कसं सावरू? तुम्ही मला दर्शन का देत नाही? तुम्ही मला दर्शन कधी द्या? म्हाळसा, म्हाळसा, मी तुला दर्शन देणारच आहे, पण त्याआधी तुला तुझ्यातल्या भक्ताला जाग करावं लागेल. म्हाळसा, तुझ्या मनातील राग लोभाचे पदर त्यासाठी तुला बाजूला सारावे लागतील. तुम्ही मला दर्शन देणार असाल तर मी काहीही करायला तयार आहे. माझं दर्शन तर तुला होईलच म्हाळसा, पण त्यासाठी तुला सूक्ष्म देहाने माझ्यापर्यंत यावं लागेल. माझ्यापर्यंत येताना तुझ्या वाटेत तुला जी पहिली व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीला तुला नमन करायचे आहे. पण असे का? तुम्ही मला थेट दर्शन का देत नाही? एकतत्वाच्या नियमानुसार त्या व्यक्तीमध्ये देखील माझाच अंश आहे हे ध्यानात ठेव. हे एक दिव्य आहे म्हाळसा, तुला देखील त्या व्यक्तीमध्ये माझा अंश जाणवेल. म्हाळसा, माझे दर्शन घेण्याआधी तुला या दिव्यातून जावेच लागेल. भानू, ये गे.
किती दमली आहेस? कुठं कुठं गेली होतीस? नंदीकडे बघितलं, ते कुठं बी नाही दिसलं ग. तो गणोबा म्हणला होता का देवगडावर बी नाहीत? मग आता ग बानू? तेच घोर पडलाय मला. देव कुठं गेला असत्या? पर देवाने तुला बी नाही सांगितलं कुठं जाणार आहेत ते? नाही, पण ते मला म्हणलं होतं का काहीतरी घडणार आहे आणि मला त्याला सामोरं जायचं आहे. मग नका काळजी करूस. बस तू इसावा घे. नाही ग, म्हणजे हे काय साधं वाटत नाही मला. अगं पर तू तरी काय करणार? तुला तर गडावर बी जायला मनाई आहे. म्हणजे देव येत्याल ना परत? अगं जेजुरी सोडून कुठं जाणार आहे देव? पर माझा जीव कासावीस होतोय. असं कधी होत नाही ग मला. आता काय वाढून ठेवलं आहे मोहर कुणास ठाऊक. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना आता श्री खंडेरायांनी दिलेल्या दिव्याला सामोरं जावं लागणार आहे. श्री खंडेरायांनी दिलेल्या दिव्यातून जातानाच्या ह्या प्रवासात म्हाळसा आणि बानू यांना त्यांच्या गतजन्माबद्दल काही जाणवेल का? नाही, अजून तरी त्या दोघींनाही त्यांच्या गतजन्माबद्दल सांगण्याची वेळ ह्या शिवलीलेत आली नाही. परंतु कदाचित श्री खंडेरायांना जर असं वाटलं तर ते श्री म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्माबद्दल थोडीशी जाणीव करून देऊ शकतात. म्हाळसा आणि बानू या दोघींचंही आराध्य एकच, आणि ते म्हणजे श्री खंडेराय. आणि श्री खंडेराय केवळ त्यांचे आराध्य नाहीत तर त्यांचे पती देखील आहेत. होय, आणि म्हणूनच श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांचा पत्नी धर्म निभावताना त्यांच्या समोर हे दिव्य ठेवलं असावं. होय, आता त्यांच्या प्रवासात पहिली व्यक्ती कोण दिसेल ह्याची म्हाळसा आणि बानू या दोघींनाही उत्सुकता असणार हे निश्चित. त्या दोघींचे प्रवास जरी वेगळे असले तरी त्यांचं अंतिम ध्येय एकच आहे. देवा, तुम्ही मला जे सांगितलं आहे तेच म्या करणार आहे. आज मला जो कोणी पहिल्यांदा जाताना दिसल त्याला म्या नमस्कार करणार. त्या माणसात बी तुम्हीच आहेसा असं तुम्ही मला म्हणला होता, ते मला ध्यानात आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे एकतत्वाचा प्रत्यय मला आज येणार आहे. आज कोण मला या वाटेवर भेटेल याची मला उत्सुकता आहे. कदाचित या वाटेवरून जाताना मला यांचेच दर्शन देखील होईल. आपली भेट व्हावी हीच देवांची इच्छा असावी म्हाळसाताई.
तुझ्या तोंडून माझे नाव उच्चारलेले देखील मला आवडणार नाही. या वाटेवर जात असताना ती व्यक्ती तू असशील याची मी कल्पना देखील केली नव्हती. तुझा नमस्कार मी स्वीकारू शकत नाही. देवांच्या मनात काय हाय हे आपण कोण ठरवणार? आणि म्या तुमच्यातल्या शिवतत्वासनी नमस्कार केला आहे बघा. माझं देव मला म्हणलं होतं का वाटत जो कोणी पहिलं दिसल त्याला नमस्कार कर. त्यात माझाच अंश आहे. तुलाही यांनी हेच सांगितलं तर हा माझा अपमान आहे. हे सारं मला असह्य होत आहे. या ठिकाणी मी अजून क्षणभरही थांबू इच्छित नाही. का का वागलात तुम्ही माझ्याशी असं? इतक्या रम्य प्रवासानंतर मला तुमचं दर्शन होईल म्हणून मी किती आनंदी होते. पण तुम्ही मला दर्शन तर दिले नाहीच. तर त्या उलट जिला मी कधीही माझ्या समोर बघू इच्छित नाही त्या बानूची आणि माझी तुम्ही भेट घडवून आणलीत. का? म्हाळसा, पण मी तुला आधीही सांगितले होते की तुझ्या प्रवासात तुला जी पहिली व्यक्ती दिसेल तिला नमन कर, कारण त्या व्यक्तीमध्ये माझा अंश आहे. म्हणजे त्या बानूमध्ये तुमचा अंश आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? होय म्हाळसा, जसा मी तुझे आराध्य आहे तसेच बानूचा देखील मी आराध्य आहे. म्हणजे माझ्या आणि बानूच्या भक्तीत काहीच अंतर नाही? माझ्या भक्तीपेक्षा बानूची भक्ती श्रेष्ठ आहे? नाही म्हाळसा, तुमची भक्ती एकसारखीच आहे. आराध्याच्या दृष्टीने त्याचे सारे भक्त समानच असतात. मला हे मान्य नाही. म्हाळसा, मी ज्या दिव्यातून तुम्हा दोघींना जायला सांगितलं ते एक तत्व आहे. तुम्हा दोघींमध्येही त्याच एक तत्वानुसार माझा अंश आहे. कारण तुम्हा दोघींच्याही मनात तुमच्या आराध्याबद्दल निस्सीम भक्ती आहे. आणि म्हणूनच तुझ्यात असणाऱ्या माझ्या रूपाला बानूने नमन केलं. म्हणूनच तुम्ही मला दर्शन दिले नाही का? ज्या स्त्रीने माझ्या आराध्याला माझ्या पतीला माझ्यापासून दूर केले त्या स्त्रीमध्ये जरी तुमचा अंश असेल तरी मी तिला नमस्कार का करू? म्हाळसा, तुला ते मान्य करावेच लागेल आणि तुला ह्याची जाणीव व्हावी म्हणूनच मी हे दिव्य तुम्हा दोघींना दिलं होतं. चराचरात एक परमतत्व भरून उरले आहे. सगळे एक आहे. असे असेल तर माझ्या आराध्याची माझ्या पतिदेवांची मी क्षमा मागते. पण एक सत्य मात्र मी सांगते की हे मी कधीही करू शकणार नाही. देवा, तुम्ही कुठं हायसा? तुम्ही असं सोडून का गेला? म्या जेजुरी सोडून गेले म्हणून तुम्ही रागवला का? हे काय चाललं हाय मला काय बी कळना जी. तुम्ही हात नसलात तर मी एकली कशी राहू? देवा, तुम्ही मला म्हणला होता का मला एका दिव्याला सामोरं जायचं आहे. ते दिव्य म्हणजे हेच का? ह्याच मला दिसले. मी एकलीच चालत राहिले. तुम्ही मला सांगितलं होतं का जो कोणी पहिला दिसल त्याच्यातल्या शिवाला पाया पडायचं, कारण समधीकडं शिव आहे. मी चालत राहिले. समद वेगळंच वाटत होतं. अन मोहरम म्हाळसातही आल्या.
म्या त्यासनी नमस्कार केला पर त्या देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्या प्रत्येक गोष्टीत शिव बघेन. समदे एकच आहेत असं मानेन. पर तुम्ही असं सोडून जाऊ नका जी. तुमचे मला थेट दर्शन होणार नसेल तरीही चालेल, पण तुम्ही मला जे सांगता आहात ते मी कधीही करणार नाही. म्हाळसा, मी केवळ तुझे आराध्यच नाही तर तुझा पती देखील आहे. आपले नाते जन्म जन्मांतरीचे आहे. तुझ्या मनात जे असेल ते माझ्याशी तू कधीही स्पष्टपणे बोलू शकतेस. स्पष्टच बोलायचे असेल तर मी आज स्पष्टच बोलते. तुम्ही माझे आराध्यही आहात आणि पती देखील. मी पत्नी म्हणून माझा पत्नी धर्म योग्य प्रकारे आचरणात आणला. पत्नी म्हणून मी माझी सारी कर्तव्य पार पाडली. माझे दायित्व मी कधीही विसरले नाही. मी माझा पत्नी धर्म पार पाडला आहे. मात्र असे असताना तुम्ही माझ्याशी असे वागायला नको होते. म्हाळसा, जसा तू तुझा पत्नी धर्म पाळलास तसाच मी देखील माझ्या पती धर्माचे पालनच करतो आहे. हा कोणता नीतिधर्म म्हणायचा? माझ्या समक्ष तुम्ही दुसरा विवाह करून बानूला जेजुरीत आणलत. हा खरोखरच कोणत्या पतीचा नीतिधर्म आहे का? तुम्ही असे मौन का? तुम्ही काहीच का बोलत नाही? म्हाळसा, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक योग्य वेळ यावी लागते. मग हीच ती योग्य वेळ आहे. आज एक पत्नी तिच्या पतीला विचारते आहे की तुम्ही तिच्याशी असे का वागलात? म्हाळसा, तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर तुला एक दिवस कळणारच आहे. पण आज मी तुला केवळ इतकेच सांगू शकेन की हे सारे तू दिलेल्या वचनाप्रमाणेच होत आहे. मी तुम्हाला असे कोणतेही वचन दिल्याचे माझ्या स्मरणात नाही. तुझ्या गतजन्मातले ते वचन आहे. गतजन्म? होय म्हाळसा, तुझे डोळे बंद कर. मला हे सारे काहीसे परिचित वाटले, पण मला याचा अर्थ नाही समजला. म्हाळसा, आज कदाचित तुला याचा अर्थ कळणार नाही, पण मी तुला आश्वासन देतो की भविष्यात या साऱ्याची उत्तरं तुला मिळणार आहेत. मी तुमच्यावर रागवले त्याबद्दल मला क्षमा करावी, पण आता तरी तुम्ही मला दर्शन द्यावे. शुभम भवतु. देवा आता आणखी परीक्षा बघू नका जी. तुम्ही हातनं निघून गेलात तर माझ्या जेजुरीत येण्याला गालबोट लागल. तुम्ही मला दर्शन द्या जी. बानू, मी इथेच आहे. मी माझ्या भक्तांच्या हृदयात आहे आणि तू तर माझी परम भक्त आहेस. जे तत्व मी तुला सांगितले ते पूर्णांशाने नाही तरी काही अंशी तू स्वीकारलेस आणि प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा प्रयत्न केलास. बानू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बानू,